नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण रमाकांत नगर या ठिकाणी आहोत. नुकतीच 14 एप्रिल 2025 रोजी या ठिकाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय छान अशी साजरी झाली होती. त्यातलीच महत्त्वाची भूमिका बजावली. थोडक्यात अनेक तळेगावकरांना एक वेगळंच असं काहीतरी आकर्षण आहे अशा उद्देशाने त्या ठिकाणी माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जिवंत पात्र ज्यांनी सादर केलं ते आता आपल्यासोबत आहे. पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की माता रमाई सादर करणे हे खूप अवघड गोष्ट आहे, परंतु आपण ज्यावेळेस त्यांच्या पात्रामध्ये जातो त्यावेळेस त्यांना नक्की काय भावना जाणवल्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मॅडम नमस्कार. खरं तर मला आता बोलता सुद्धा मला असं घडून आलं की माता रमाई सोबत आता आपण बोलतोय, म्हणजे लाखो कोणाचे दैवत आहेत, की आपल्याला काय भावना आलं होतं? सर्वांना जय भीम. सर्वप्रथम सांगायचं की रमाई माता ज्यावेळेस मी जगत होते त्यावेळेस एक वेगळाच विलोभनीय एक आनंद होता. आत्ताही सांगताना माझ्या अंगावर हे काटे येतात ते की एवढी महान व्यक्ती आहे की त्या महान व्यक्तीचं जे कॅरेक्टर आहे ते भूमिका मी अनुभवत होते. आणि ती भूमिका अनुभवत असताना मी स्वतःच एवढी गहिवरून आले होते की मला सुचतच नव्हतं की काय करावं, कारण की एवढी जनता मी पहिल्यांदाच पाहत होते. इवन माझ्या लग्नामध्ये पण एवढे कोणी खास असं झालेलं नाही की एवढा मोठा उत्सव जो तिथं संपन्न झाला. की सगळ्यात प्रथम ज्यावेळेस आम्ही निघालो त्यावेळेस तिथं ढोल ताशा होता. त्याचप्रमाणे आपल्याकडं जे पंचशील नगर आहे त्या पंचशील नगराने जे लेझिमचं केलं होतं नियोजन महिलांचं, अतिशय उत्तमरित्या ते केलं होतं. आणि जे आयोजक होते तसं सुहासदादा गरुड असेल, मनोजदादा असेल, रमाकांत नगर असेल, पंचशील नगर असेल, ह्या सर्वांनी जे एकत्रितरित्या जे आयोजन केलं होतं ते एवढं भक्कम होतं की त्याला कोणी तोडू शकत नव्हतं. एक साखळदंड होता आणि जो साखळदंड जे आपले प्रशासन होते त्या प्रशासनाने पण उत्तमरित्या त्या रेखीवपणे ही अशी जयंती तिथं झाली. आणि पहिलं पाहता की आम्ही दोघंजण दादा आणि मी आम्ही पहिल्यांदाच ही भूमिका पार पाडत होतो. त्यांना मी पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्यांना म्हटलं की दादा आपल्याला असं करायचं आहे. मी म्हटलं काहीतरी वेगळं. नेहमीच आपण भाषणातून लोकांना प्रबोधन करतो, तर आता कृतीमधून आपण लोकांना प्रबोधन करायचं आहे, तर आपल्याला काय करता येईल हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवला. हा एक चांगला हेतू माझ्या डोळ्यासमोर होता की आपल्याला काय करता येईल. पण तो हेतू जो आहे तो यशस्वी झाला की ज्यावेळेस रमाई जगत असताना लोक येऊन पाया पडत होती, लोक येऊन आई आई म्हणत होती, कोणी येऊन अंगावर फुलं टाकत होती. म्हणजे एवढा सुप्त जो आनंद झाला होता तो माझ्या आयुष्यात कधीच झाला नव्हता. म्हणजे मी पहिल्यांदा हा असा थाटामाटात ही जयंती, थाटामाटात हा उत्सव, हा सण आपण साजरा करत असतो नेहमी. म्हणजे जी मोठी मोठी जयंती असते की ते सोलापूरमध्ये जयंती असते मनोज दादाची, त्यावेळेस माझं बोलणं झालं. त्यावेळेस म्हटलं दादा मी पहिल्यांदा लहानपणापासून पहिल्यांदा अशी जयंती बघितली. मी पुण्यामध्ये पाहिलेली आहे, नागपूरमध्ये पाहिलेली आहे, सोलापुरात पाहिलेली आहे, पण ती आपली जयंती होती त्याच्यामध्ये नाही का एक प्रकारचं विलक्षण असं आकर्षण होतं की काहीतरी वेगळं झालं आहे, काहीतरी वेगळं घडतं आहे. खरंच आपण स्वातंत्र्यामध्ये आल्यासारखं मला भास होत होता. आणि एक जिवंत जो देखावा जो आम्ही केला होता त्याच्यामध्ये लोकांच्या एवढ्या प्रतिक्रिया होतात की सगळेजण छान छान म्हणत होते. आणि त्याला म्हणजे आपण जे केलं होतं की त्याचं काहीतरी देणं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की तुम्ही समाजाला तुमचं काहीतरी देणं आहे. जे उच्च शिक्षित लोक झालेले आहेत त्यांनी थोडंफारसं तरी समाजाला काहीतरी द्यावं की त्यातून आपला जो समाज आहे जसं प्रकाश अंधाराकडून आपण प्रकाशाकडे गेलो पाहिजे. आणि त्याच्यातून थोडासा छोटासा हा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. तो प्रयत्न जनसमुदायाला आवडला. खरोखरच खूप मोठा हा आनंद होत आहे. त्याचबरोबर एवढी सगळी जनता आहे. आपल्या करुणा सरोदेताई आहेत, त्या माझ्या गुरुवारी आहेत की त्यांनी नेहमी मला सपोर्ट केला. सरोदेताई आहेत, सरोदेताईंनीही सुरेखा सरोदेताई आहेत, माझी काकी इथं आलेली आहे, सुनीता काकू, त्या परत सदुंबरेमधून प्रणालीताई आलेल्या आहेत, सविताताई आलेल्या आहेत, पंचशील नगरामधून सगळ्या महिला आलेल्या आहेत. आणि एवढं सगळं असताना दुसऱ्या दिवशी त्यांनी माझा सत्कार केला. पंचशील नगरमध्ये ज्यावेळेस गेले माझे मिस्टर आणि मी, माझा सहपरिवार आम्ही आलो, त्यांनी सत्कार केला. त्याचप्रमाणे ही जी जयंती होती ती 13, 14, 15 3 दिवस झाली. त्याच्यामध्ये होम मिनिस्टर 15 तारखेला होतं आणि त्या होम मिनिस्टरमध्ये रमाकांत नगरमध्ये ज्यावेळेस मी आले आणि त्यांनी माझा सन्मान आणि सत्कार केला. मी गहिवरून गेले. एकदम मोठा हर्ष मनाला होत आहे की काहीतरी वेगळंच काहीतरी घडतंय. आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये मी फक्त संघर्षच करत आले, पण असं वाटलं की हा जो आपल्या आयुष्याचा संघर्ष आहे आपण प्रामाणिकपणे निष्ठेने जर समाजामध्ये काम करत आहे ना तर त्याचं श्रेय कधी ना कधीतरी मिळतं. असं आता तरी म्हटलं ना की देवाने बोलवलं तरी पण मी निवांत आहे की मी एक रमाई म्हणून, एक आई म्हणून, कारण एवढी मोठी मोठी माणसं मला आई आई
धन्यवाद करते, सर्वांचे मनापासून आभार मानते. सगळे तळेगावात